Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला? कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला? कायद्याची भाषा संपते का? पाय दाखवा तुमची. काही फायदा नाही. तसे तुळून राहिले आता लोटांगण घालतो. मस्त आहे गुलामी. वा, ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्र्याच्या काळात ते इंग्रज भारताच्या ते राहायचे. इंग्रज भारतीय राज्य शिपाई भारतीय शिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत जाईल. तसं तुमची व्यवस्था झाली. तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला. कायदा की तो तुम्ही बोलूच नका राव. तुमच्या तोंडात तो शोभत नाही आता कायदा. हे जिल्ह्याचं वातावरण खराब करून राहिले. चॅनल लाईव्ह आहे. सर्व कार्यकर्ते आमच्या इथं चिंतक सामान्य जनता पाहून राहिली. हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही. जुलुमाची लिमिट राहते नाही. कोणी एखादा जुलूम करून राहिले त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही. ते आनंद म्हणते परवानगी तिकून. अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही. आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी येऊन राहिली. वा, काय मिली बघत आहो तुम्ही. आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावं नाही का उद्याच्या कार्यक्रमासाठी? नाही करा. नाही तुम्ही आडवे आले ना भाऊ. कायदा सुव्यवस्था 3 वेळा वापस पाठवली कालपासून. मंडपवाल्याची गाडी वापस पाठवली. तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामीसारखं वागून आलो? कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही? थोडंसं वाटत असं जे काय सुरक्षेच्या कारणास्तव. हा टाळ्या वाजवा. बढिया. त्याच्या सुरक्षा सामान्य जनतेची सुरक्षा. बढिया. सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही. सकाळ तर 2 नंबर पाप की बम सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत. 2 नंबरचे धंदे सुरू आहे. बम पब आहे. सुरक्षा नाही भाऊ. हा बलात्कार होते तर 4 दिवसानं जाता. गृहमंत्री येतात तर आमची परवानगी असताना नाकारता. बढिया, बहुत बढिया. ऐसी गुलामी में रहो. कायदा तुमच्याला काही महत्वाचा नाही राहिला आता. तुम्ही कायदा बोलायचंच नाही साहेब. हा तुम्हाला शोभत नाही ते तोंडातून तुमच्या. परवानगी आम्हाला असताना सुद्धा साहेब आदेश काढले का भाऊ शिट्ट्या वाजवायच्या नाही म्हणून. हा विसल वाजवू नका असे ऑर्डर काढले माहिती आहे का तुम्ही? ट्रॉफिक पोलीसची शिट्ट्या काढून घ्या. किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही. माना लागन दादा. वा शिंदे साहेब. गोळ्या झाडायला साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या. आम्ही इथं उद्या द्या आल्यावर वोटिंग व्हायच्या अंतर बस. 4-5 वर्षांना मरणार. आता मेलं तरी चालते. तुमचा चेहरा त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घ्या ना उद्या बिहार सारखं. खटाखट शिक्के मारून घ्या. एवढंच राहिलं का नाही आता बाकी? तुम्ही मस्त हजर राहायचा. जय रामकृष्ण. एक झोडपा एक बीजेपीला शिक्का मारायला लावता आम्हाला. बस जमलं आमचं. परवानगी आमच्या जवळ आणि अडवता आम्हाला. वा, सांगता काय सुरक्षा आहे म्हणून सुरक्षेले गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही. बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का? मी काय मॅट झाला काय बच्चू कडू? तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीले काही अर्थ नाही. आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं. कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब. आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा. तुम्ही तो किती विचार करता सांगा बरं. वा, माना लागन साहेब. असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो. थोडा भारत देशाचा थंडगार करून टाकत.